मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक कंटेंट नाही, हा हजारो स्टेनो विद्यार्थ्यांच्या मनातला आवाज आहे. स्टेनोग्राफर, लघुलेखक हे पद बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. आणि जर हा निर्णय खरंच झाला तर हा थेट स्टेनो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतचा अन्याय आहे. सरकार म्हणतं स्टेनोग्राफरला काम कमी आहे. काम कमी असेल तर काम वाढवा ना, अधिकार द्या, जबाबदाऱ्या द्या. पण पदच रद्द करणं हा कोणता उपाय आहे? स्टेनोग्राफी ही साधी गोष्ट नाही. वर्षानुवर्षे सराव, मेहनत, त्याग, GCC, TBC परीक्षा देऊन हे कौशल्य मिळवलं आणि आता अचानक सांगितलं हे पदच नाही राहणार. हा निर्णय नाही, हा स्टेनो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर घातलेला घाव आहे. जर पद रद्द करायचंच होतं, GCC, TBC मार्फत ज्या स्टेनोच्या परीक्षा होतात त्या का घेतल्या? विद्यार्थ्यांना तिकडे पण एक्झाम घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात आणि तुम्ही अचानक स्टेनोग्राफर, लघुलेखक पदच बंद करायचा निर्णय घेताय. आज हजारो विद्यार्थी तयारी करत आहेत आणि अचानक निर्णय हा अन्याय नाही का? लघुलेखक म्हणजे प्रशासनाचा कणा आहे. कोर्टाची नोंद, आदेश, मिनिट्स ही कामं कोण करणार? टेक्नॉलॉजी येईल, पण मानवी ॲक्युरसी आणि जबाबदारी महत्त्वाची आहे. स्टेनो विद्यार्थी फक्त राग व्यक्त करत नाहीत, ते त्यांचा हक्क मागत आहेत. हा निर्णय थांबवा, पुन्हा विचार करा. हा मुद्दा फक्त स्टेनोचा नाही, हा प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आहे. व्हिडिओ शेअर करा, आवाज उठा. #SaveSteno, #JusticeForSteno. स्टेनो विद्यार्थी हार मानणार नाहीत, ते लढणार. मेहनतीचा आदर करा, विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका. धन्यवाद.